तर नमस्कार तुम्ही मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनल. तिथे भावना आजचा व्हिडिओ तुम्ही थंबनेलला पाहिला असेल कोणत्या ट्युटोरियलवरती झालेला आहे. भावना आज घेऊन आपण घेतलेल्या भावना एकदम खतरनाक असं बर्थडे बॅनर डिझाईन केलेलं आहे फोटोशॉपमध्ये. फुल टू PSD फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केले आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता. 3 स्टेपमध्ये तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल. ओके, ते इथे बघू शकता आपला जो PSD फाईल असणार आहे त्याचा कॅनव्हासचा साईज दाखवून देते तुम्हाला. साईज बघू शकता इथे 4 आणि 5 इंचेसमध्ये आपण साईज घेतलेली आहे. ओके, तुम्ही साईज वाढवू शकता किंवा रेझोल्युशन जे की आपण DPI म्हणतो. DPI 300 इथे बघू शकता तुम्ही 600 करू शकता. ओके, जर 600 केलं तर तुम्हाला काय होणार आहे, त्याची कॅनव्हाची साईज वाढत जाणार आहे. ओके, रेझोल्युशनच्या नियमानुसार. ओके, तर काय करायचं इथे बघू शकता हे बॅकग्राऊंड तुम्हाला मी इथे लेअरमध्ये दाखवतो. इथे लेअरवरती लक्ष द्या. लेअर आणि कॅनव्हास आणि मूव्ह टूल आणि वरती सर्व जे प्रॉपर्टी टूल आहे त्याच्यामध्ये लक्ष ठेवायचं आहे. ओके, ते इथे बघू शकता हे काय असणार आहे, बॅकग्राऊंड तुम्हाला मी प्रोव्हाइड केलं. हे बॅकग्राऊंड मी कुठून डाउनलोड करतो त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ मी केलेला आहे यूट्यूब चॅनलवरती आपल्या आहेत व्हिडिओ, जाऊन तुम्ही पाहू शकता. ओके, फुल टू एडिटेबल असणार आहेत सर्व PSD फाईल. ओके, कोणतीच तुम्हाला लॉकमध्ये देणार नाही. फक्त जे की आपण जर पोर्शन इकडे तिकडे मूव्ह करतो त्यासाठी तो जर मूव्ह होत असेल तर त्याला फक्त आपण लॉक करून ठेवतो. ओके, एकदम एडिटेबल असणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवून दिले. ओके, आहे तसं ठेवायचं. त्याला आपण काय केलेलं आहे, स्मार्ट ब्लर. ओके, नॉर्मल बघू शकता तुम्ही. त्याला आपण काय केलेलं आहे, ब्लरचा जो इफेक्ट आहे तो मारलेला आहे. ते दिसत आहे तुम्हाला. ओके, बघू शकता हे नॉर्मल आहे. ब्लरला जर मी हाईड ओपन केलं तर बघू शकता थोडंसं ब्लर झालेलं आहे. ओके, तो आपण याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन मारलेलं आहे. त्याच्यानंतर इथे नाव घेतलेलं आहे, जसं की टेक्स्टमध्ये जाऊन इथे बघू शकता सर्वेश. पहिला पासवर्ड आहे 47. इथे बघू शकता. ओके, जसं नाव आता मी तुम्हाला घेऊन दाखवलं. ओके, तसं हे आपण काय घेतलेलं आहे, सर्वेश. हे आता आपण काय लॉक करूया. ओके, हे इथं नाव तुम्हाला दिसत असेल सर्वेश. राईट क्लिक करायचं आहे, त्याच्यावरती ही जी बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरतीचं लेअर आहे. ओके, पूर्ण एकदम भावनं कसं आहे आपण डिझाईन केलेलं आहे एकदम, जसं की सिनेमॅटिक बर्थडे बॅनर वगैरे जसं असतं तसं आपण याच्यामध्ये डिझाईन केलं. ओके, एकदम खतरनाक सिनेमॅटिक. जर तुम्ही हे पाहिलं तर एकदम तुम्ही समजून जाल. ओके, इथे बघू शकता सर्वे. जर वरती नाव नसेल दिसेल खाली घेऊन येतो. इथे बघू शकता. ओके, सिम्पल इथे आपण काय केलेलं असं कंट्रोलवरती दाबून माऊसनी इकडे तिकडे आपण मूव्ह करू शकतो. ओके, जसं जसं तुम्हाला पाहिजे. ओके, तर इथे बघू शकता असं लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला आपण करू शकतो. ओके, कंट्रोल Z मारून जसं आहे तसंच आपल्या जागेवरती येऊन जाईल. ओके, इथं वरती राईटचा एक सर्कल आहे तिथे जाऊन आपण क्लिक करायचं. ओके, हे आहे तसं ओपन करून घ्या. त्याच्यानंतर पुढे याच्यानंतर हे तुम्हाला एक मी टोन दिले. ओके, जे की बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये आपण कसं एकदम मुंग्यांसारखं पाहून तुम्हाला काय येतं, पोर्शन तुम्हाला दिसून येतो. ओके, पाच व्हिडिओमध्ये पाहून मी बोलून सांगतोय, स्क्रीनमध्ये तुम्हाला मिळणार नाही. जर स्किप करून जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तुम्हाला व्हिडिओमध्ये पासवर्ड बोलूनच मिळून जातील. ओके, ते हे जे तुम्हाला काय केलेलं आहे, तुम्हाला एक बॅकग्राऊंड मी प्रोव्हाइड केलेलं. ओके, ते बॅकग्राऊंडला जराही क्लिक न करता आपण काय करायचं, पुढे यायचं. ओके, हे बॅकग्राऊंड बॅक साईडला असणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यावरती आता आपण अलाइट काय करणार आहे, जे की फोटो वगैरे असणार आहेत ते आपण सर्व इथे ॲडिट करायचे आहेत. ओके, पुढे यायचं आहे. असं आपण काय केलं आहे, पूर्ण फोटो क्रॉप करून घेतली आहे. दाखवतो तुम्हाला मी. ही जी व्हाईट कलरची शॅडो आहे, ओके, ती आपण कमी करू शकतो किंवा हाईड वगैरे करू शकतो. ओके, इथे बघू शकता. सर्व ओपन करून दाखवतो, त्याच्यानंतर तुम्ही समजून घेणार, नाही तर अर्धवट तुम्हाला समजलं नाही. ओके, पुढे येतं आहे. ओके, एवढं झालेलं आहे. ते बघू शकता एक फोटो घेतलेला आपण. फोटो कसा घेतलेला राईट क्लिक करून दाखवतो सिम्पली. त्या सेम असा फोटो आहे इथे बघू शकता तुम्ही. ओके, त्याचेच आपण काय केले, डुप्लिकेट करत गेले. कंट्रोल जेने काय होते, डुप्लिकेट होत जाते म्हणून लक्षात ठेवा. ओके, दुसरा पासवर्ड आहे 25. ओके, तर जसं व्हिडिओमध्ये जसं पासवर्ड सांगतोय भाऊनो तसे 6 अंकी तुम्हाला PSD फाईलला टाकून द्यायचे. त्याच्यानंतर PSD फाईल ओपन होऊन जाईल. ओके, ते जसं मी सांगितलं तर सेम, फक्त एक आपण काय घेतलेलं आहे, फोटो घेतलेला. ओके, हा सेम फोटो आहे त्याचे आपण काय केलेलं आहे, इथे जरा जाऊन ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन इथे कलर बॅलन्स केलेलं आहे. ओके, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे कधी पण, लक्षात ठेवा. तेव्हाच इथे ॲडजस्टमेंटचं जे प्रॉपर्टी वगैरे जे काय असेल ते इथे होईल. इथे बघू शकता. ओके, हा नॉर्मल फोटो झाला. त्याला आपण थोडीशी त्याची येल्लोची टून जर वाढवली तर बघू शकता कसा फोटो होतो. ओके, कॅन्सल केल्यावरती जसे पहिली होती तशीच होऊन जाईल. ओके, कंट्रोल Z केले की बॅकग्राऊंडला जसं सेट होता पहिला तसा होऊन जाईल. त्याच्यानंतर इथे त्याच्यावरती बघू शकता तुम्हाला लेअर फाय कॉपी वगैरे दिसत असेल. ओके, तर ही लेअर फाय काय असणार आहे, लक्षात ठेवा. हे एक ब्रश आहे, तुम्हाला मी दाखवतो इथे करून. ओके, सिम्पली इथे लॉक करूया. लॉक केल्याच्यानंतर इथे ब्रश टूलमध्ये जातो आहे. ओके, कॅप्स लॉक ऑन करून इथे बघू शकता हे ब्रशचे सर्व प्रॉपर्टीज आहे. तुमच्याजवळ जेवढे ब्रश असतील ते तुम्हाला इथे दाखवून जातील. ओके, तर हा जो हा ब्रश आहे तुम्हाला दिसायचा स्क्रीनवरती 1400 वाला. ओके, हा ब्रश आपण इथे मारलेला दिसायचा. ओके, एक लेअर घेतली सिम्पल, त्याच्यावर मी प्रेस केला. ओके, ब्रश सिम्पल इथे अशी ॲडजस्टमेंट केली. ओके, त्याला इथे खाली घेऊन आलो, याला थोडा रोटेट केलेला आपण
आणि असं आपण याच्यावरती सेट केलेलं आहे. ओके, त्याचीच कंट्रोल जे केल्यावरती काय होईल, एक लेअर अजून कॉपी होऊन जाईल. ओके, कॉपी झाल्याच्या नंतर वरती ॲड होईल लेअर. ओके, तर लेअर ॲड झाल्याच्या नंतर असं आपल्याला बॅकग्राऊंड येणार आहे. ओके, आणि हा आपण एक व्हाईट शेप घेतलेला आहे. शेप कसा घ्यायचा, पेन टूलवरती जायचं, इथे वरती बघू शकता शेप आणि पाथ, शेप आणि पाथ. इथे शेपवरती पहिलं क्लिक करायचं. ओके, 1 2 इथे क्लिक, इथे क्लिक आणि एक इथे क्लिक. ओके, क्लिक केलेला आहे. हा काय झालेला शेप. शेपला इथे जाऊन तुम्ही कलर वगैरे देऊ शकता. ओके, बघू शकता तुम्हाला मी दाखवण्यासाठी पिंक कलर दिला आहे. ओके, जो की आपण जसं व्हाईट कलर दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता. ओके, एकदम सर्व हे जे आता आपण काय लिहिलं आहे, हॅपी बर्थडे. ओके, एवढं सर्व झालेलं आहे. सर्वेश नाव पण आपण ॲडिट पहिलंच केलेलं. ओके, कोणतीच अडचण येणार नाही जर तुम्ही व्हिडिओ स्टार्टिंगला बघितला असेल. ओके, त्याच्यानंतर टेक्चर आपण काय काय मारणार आहे ते दाखवतो तुम्हाला. ओके, इथे सर्व ओपन करून घेऊया. लेअरमध्ये ओपन केलेलं आहे इथे बघू शकतो. ओके, एवढं ओपन केलेलं आहे. इथे दिसायचं तुम्हाला हॅपी बर्थडे बँजो मास्टर. ओके, भावनो यांचं जे काय कार्य वगैरे जे काय असेल ते आपण त्यांनी सांगितलं होतं तसं आपण केलं. ओके, बँजो मास्टर. ओके, ते हे बँजो मास्टर आहे. त्याचं ह्याला आपण काय केलेलं आहे, टेक्चर मारलेलं आहे. ओके, टेक्चर कसं आहे बघू शकता. कंट्रोल जे करायचं आहे, कंट्रोल जे केल्याच्या नंतर इथे टेक्चर येऊन जाईल. ओके, वरती बघू शकता. ऑलरेडी मी त्याला मारलं आहे. त्याच्यानंतर त्याला काय करायचं आहे, त्या टेक्चरला राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क करायचं. सेम याच्यावरती पण बघू शकता तुम्ही. ओके, याला आपण राईट क्लिक करून ओपन करून घेऊया. इथे बघू शकता. ओके, हा टेक्चर आहे. याला काय करूया, कंट्रोल जे केला की बाहेर येईल. हां, असाच येणार आहे बॉल. ओके, कंट्रोल जेड करूया परत बॅकग्राऊंडला. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर एवढं सर्व केलेलं आहे. हा जो फॉन्ट आहे. ओके, सर्व याच्यावरती नाव क्लिक केलं की काय होईल, तुम्ही इथे ॲडिट करू शकता. बघू शकता. ओके, ऑलरेडी लेअर आहे ती लॉक असल्या कारणाने तुम्ही इथे करू शकता. याच्यावरती टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, ॲडिट वगैरे होऊन जाईल. जसं की माझं नाव लिहून दाखवतो तुम्हाला. ओके, बघू शकता. ओके, नाव दाखवले तुम्हाला लिहून, पूर्ण एडिटेबल आहे. जर तुमच्याजवळ फॉन्ट नसेल तुम्ही काय करायचं आहे तसं त्याच्यामध्ये फक्त चेंजेस कर द्यायचे, रिप्लेस कर द्यायचे. ओके, त्याच्यानंतर इथे आपण डेट वगैरे जे काही विशेष वगैरे काय असणार आहे, कॅलिग्राफी वगैरे सर्व तुम्ही जो की माझा लोगो वगैरे आहे सर्व तुम्ही एडिट करू शकता. ओके, एकदम HD क्वालिटीमध्ये 5 व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये तुम्हाला बोलून सांगितलेलं आहे. नसेल व्हिडिओ पाहिला नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल. जर बॅकग्राऊंडला जर तुम्हाला आवाज येत असेल तसं मी वाहून रिमूव्ह करायचा प्रयत्न करेन. ओके, इथे बघू शकता. आणि हे आपण काय केले, बर्ड्स जे की बर्ड वगैरे जे असतात त्याचे आपण PNG घेतले. इथे बघू शकता तुम्हाला इथे नाव आणि लेअरमध्ये दिसत असेल बर्ड PNG. ओके, ते काय करायचं, हे तुम्ही वरती पण लावू शकता, बॅकग्राऊंडला पण लावू शकता. इथे जसं की बघू शकता, पण ऑलरेडी इथे जास्त लावलं तर गिचमिड होऊन जाईल. ओके, सेम जसं मी तुम्हाला ब्रश मारून दाखवले सेम हे तसंच आहे. जसं की कशासाठी हे वापरतात पाहून तुम्हाला सांगू, अल्बम डिझाईनसाठी. ओके, जे की अल्बम डिझाईनमध्ये तुम्हाला फोटो वगैरे जे एकदम एडिट करून दाखवतात. तुम्हाला माहीत असेल जर अल्बमचा तुम्ही स्टुडिओ वगैरे जर पाहिला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल बघायला. ओके, तर तिसरा पासवर्ड आहे 5250 व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड तुम्हाला बोलून सांगितलेले आहेत. भावांनो, जर नसेल पाहिलं नक्कीच जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. ओके, तुम्हाला पासवर्ड मिळून जातील 3 स्टेपमध्ये 6 अंकीमध्ये पासवर्ड तुम्हाला मिळून जातील. ओके, फोटो भावांनो कसा क्रॉप करायचा हे तुम्हाला माहिती असेल. ओके, नसेल माहीत तर नक्की कमेंट करा. ऑलरेडी व्हिडिओ घेऊन येईन मी. ओके, तर इथे बघू शकता. ओके, तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. ओके.